सगळ्यांनी बघितलं की राज्यव्यापी बैठकीला जवळजवळ 5 लाख समाज बांधव आले होते। जर 58 लाख लोकांनी जर 2-2 माणसाचं नियोजन केलं तर 1,16,00,000 समाज बांधव मुंबईला जातात। 6,16,00,000 लोक आपल्याला मुंबईला जाऊ शकतात। कारण आजपर्यंत आपण लढलो मातीसाठी, आता लढायचं आपल्याला जातीसाठी। पानिपत जसं झालं होतं तसं न करता आपल्याला मुंबई काबीज करून मंत्रालयावर घेराव घालून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावायचाच आहे। लाखोंच्या नाही तर कोटींच्या संख्येने मुंबई काबीज करायची आपल्याला। या वेळेला मराठा आरक्षण घेऊनच येणार, नाहीतर बलिदान देऊन येणार। तर आपल्याला फक्त आरक्षण सैनिक येणारी पिढी म्हणावं याच्यासाठी आपण काम करतोय। जय शिवराय। मी सचिन हवळे पाटील। संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काल जी राज्यव्यापी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी बघितलं की राज्यव्यापी बैठकीला जवळजवळ 5 लाख समाज बांधव आले होते। तर मुंबईला किती येतील तर त्याचं प्रॉपर प्लॅनिंगला आपण आता लागलेलो आहोत। आता आपल्याला नियोजन असं करायचं आहे की 58 लाख ज्या आपल्या नोंदी सापडल्या त्या सगळ्या बांधवांना एक विनंती आहे की आपण प्रत्येकाने 2-2 माणसांची जबाबदारी घ्यायची आहे। 2 माणसाला मुंबईला आपल्याला घेऊन यायचं आहे। हे कमीत कमी 2 माणसाचं नियोजन तुम्हाला करायचं आहे। जर 58 लाख लोकांनी जर 2-2 माणसाचं नियोजन केलं तर 1,16,00,000 समाज बांधव मुंबईला जातात आणि आपला समाज राहिला 5 कोटी। तर जे 1 कोटी समाज बांधव आपले असे आहे की जे सदन आहे, सक्षम आहे, त्यांना आरक्षणाची गरज नाही, त्या सगळ्या बांधवांना एक विनंती करतो कमीत कमी 5 लोकांची जबाबदारी मुंबईला नेण्याची तुम्ही घ्या। म्हणजे 1 कोटी लोकांनी 5 लोकांचं नियोजन केलं तर ते होतात 5 कोटी आणि नोंदी सापडलेले होतात 1,16,00,000। असे 6,16,00,000 लोक आपल्याला मुंबईला जाऊ शकतात। त्यांचं नियोजन करायचंय। जे सदन आहे, सक्षम आहे, त्यांनी लोकांचं राहण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल तर ते नियोजन आपल्याला करायचंय। ज्यांच्याकडे गाड्या आहेत, 4 व्हीलर आहेत, ट्रक आहेत, ट्रॅक्टर आहेत, छोटा हत्ती आहे, जे वाहन असेल ते आपल्या समाज बांधवांना देऊन मुंबईला जास्तीत जास्त लोक न्यायचे आहे। कारण आजपर्यंत आपण लढलो मातीसाठी, आता लढायचं आपल्याला जातीसाठी। जे येतील त्यांच्या सोबत आणि जे नाही येणार त्यांच्या शिवाय आपल्याला मुंबईला जायचंय। ही आरपारची लढाई आहे। पानिपत जसं झालं होतं तसं न करता आपल्याला मुंबई काबीज करून मंत्रालयावर घेराव घालून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावायचाच आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण रूटही सांगितलेला आहे। आपला रूट असा आहे की पैठण, अंतरवाली, सराटी या ठिकाणून आपण निघाल्यानंतर शहागड, खुट्टा फाटा, शहागड या ठिकाणून आपण पैठणला जाणार आहोत। पैठणहून शेवगाव, शेवगावहून पांढरी पूल, अहिल्यानगर त्या मार्गे जात आपण शिवनेरी किल्ल्यावर दर्शन करून पुढे कल्याण मार्गे आपण मंत्रालयावर धडकणार आहोत। कसल्याही पद्धतीत आपल्याला आता माघारी यायचं नाहीये। तर जास्तीत जास्त लोक कसे नेता येईल हे प्रत्येकाच्या घरचं काम आहे। हे मनोज जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही। येणाऱ्या तुमच्या आमच्या पिढ्यांसाठी, येणाऱ्या आपल्या लेकरा बाळांसाठी मनोज जरांगे पाटील हे लढत आहे। त्यांच्या पाठीशी आपल्याला छातीचा कोट करून खंबीरपणे उभं राहायचं आहे। कारण बरेच लोक आता कारण सांगतील की त्या पिरियडमध्ये, त्या ऑगस्ट महिन्यामध्ये गणपती येतात, गणपतीमुळे आमचं येणं होत नाही। त्यांना सांगू इच्छितो की आयुष्यात तुम्हाला फार मोठी संधी आलेली आहे। मुंबईचे गणपती बघायला चला, लालबागचा राजा बघा, सिद्धिविनायकाचं दर्शन, मुंबईचे गणपती बघायला चला। अख्खं जग मुंबईचे गणपती बघण्यासाठी आतुर असतं। तुम्हाला ती नामी संधी आलेली आहे। प्रत्येकाने लेकरा बाळांसह, माता भगिनींसह, वयोवृद्ध बांधवांसह, लेकरा बाळांसह सगळ्यांनी लाखोंच्या नाही तर कोटींच्या संख्येने मुंबई काबीज करायची आपल्याला। या वेळेला मराठा आरक्षण घेऊनच येणार, नाहीतर बलिदान देऊन येणार। कारण आजपर्यंत आपण बघितलं आपला फक्त अपमान करण्यात आलेला आहे। नुसते आपल्याला चॉकलेट देण्याचं काम करण्यात आलेलं आहे। एक आपल्याला निस्वार्थ व्यक्ती मनोज जरांगे पाटील हे आपल्याला भेटलेले आहे। त्यामुळे ते लढतायत। त्यांच्या पाठीशी छातीचा कोट करून खंबीरपणे आपल्याला उभं राहण्याची ही संधी आलेली आहे। आपल्याला जसं आजपर्यंत आपण बघितलं की मराठवाड्याचा जो मुक्ती संग्राम झाला त्यामध्ये जे लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानलं जात होतं। आपल्याला काहीच नाही पाहिजे। आपल्याला फक्त आपण या मराठा आरक्षण लढ्यात जर आपण लढलो तर आपल्याला फक्त आरक्षण सैनिक येणारी पिढी म्हणावं याच्यासाठी आपण काम करतोय। त्यामुळं
आपण सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांच्या कॉर्नर बैठका घ्या. जिथं कुठं नियोजन करायचं असेल, जे आपल्याकडून होत नसेल तर आमची आवश्यकता असेल तर आम्ही प्रत्येक गाव खेड्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्या नियोजनासाठी येण्यासाठी आम्ही तयार आहोत. कधी आम्हाला आवाज द्या. आणि तुम्ही नियोजन करत असेल तर जास्तीत जास्त लोक कसे येतील तर याचं नियोजन आपण करा ही विनंती करतो. तर आपण बघितलं की चेन मार्केटिंगची जे कंपन्या असतात त्याला MLM म्हणलं जातं, मल्टी लेवल मार्केटिंग. ते काय करतात, एक व्यक्ती जॉईन झाला की ते म्हणतात फक्त तुम्ही 2 लोक जॉईन करा. अशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त लोक कशी नेता येईल तर प्रत्येकाने जर 2 लोक आणले तर आपलं नियोजन पूर्ण 6 ते 7 कोटी मराठी त्या ठिकाणी जाऊ शकतात. MLM मल्टी लेवल मार्केटिंग सारखंही आपल्याला नियोजन करायचंय. आणि LML म्हणजे लोड मत लो, म्हणजे लोड घेऊ नका, चिंता करू नका. प्रत्येक व्यक्ती हा मुंबईला येणार आहे आणि प्रत्येकाने ठरवलेलं आहे की कुणी कुणाला सांगावा, पाठवो न पाठवो, कुणी कुणाला निमंत्रण देऊ न देऊ, तरी प्रत्येक व्यक्ती येणार आहे. पण त्यांचं येण्याचं नियोजन, जाण्या येण्याचं या सगळ्याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. वैद्यकीय जे काय आपले बांधव असतील, जे डॉक्टर्स असतील, तर त्या सगळ्यांनी कुठे कुठं कसे कसे कॅम्प लावता येईल, कुठं कुठं आपल्याला अन्नदान होऊ शकतं, कुठं राहण्याची व्यवस्था होऊ शकते, हे सगळं आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि ते नियोजन आपण रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी जास्तीत जास्त संख्येने कसं येता येईल याचं नियोजन करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. जय शिवराय.